दादागिरी किंवा भाईगिरी चालणार नाही. दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर रील्स बनवलेली खपवून घेणार नाही. यापुढे एक जरी गुन्हा केला तर गाठ पोलिसांशी आहे असा सज्जड इशारा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना देण्यात आला. त्यासाठी शहर पोलीस उपअधीक्षकांसह 4ही पोलीस ठाण्याचे निरीक्षक एकत्र आले. शहरातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांना आणि काखेत लिंबू घेऊन दादागिरी करणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांनी जमिनीवर आणलं. गुन्हेगारांना कायद्याची जरब आणि पोलिसांचा धाक असलाच पाहिजे, त्या दृष्टीनं कोल्हापूर पोलिसांनी उचललेलं हे पाऊल नक्कीच आश्वासक आहे. शनिवारी सकाळी शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या आवारात चांगलीच गर्दी होती. खंडणी, धमकी, मारामारी, चोरी, घरफोडी असे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी बोलावून घेतलं आणि त्यांना त्यांच्याच भाषेत समजेल असा जालिम डोस दिला. पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी प्रत्येक भुरट्या दादाची आणि गुन्हेगारांची चांगलीच हजेरी घेऊन कान उघाडणी केली. स्वप्नील तहसीलदार, रवी शिंदे, योगेश राणे, अमोल भास्कर, नितीन गाडियार, धीरज वालावलकर, संतोष बोडके, आदित्य भोसणे, सादिक पाटणकर, सुजल पवार, रणजित मोरजकर, विशाल मांगुरे अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी स्पष्ट शब्दात समज दिली. शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडली, एखाद्यानं जरी एखादा गुन्हा केला तर त्याची गय केली जाणार नाही असं सांगून प्रत्येक गुन्हेगाराची कुंडली पोलिसांकडे असल्याचं स्पष्ट जाणवून दिलंय. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 24, लक्ष्मीपुरीतील 56, राजारामपुरीतील 30 आणि शाहूपुरीतील 53 गुन्हेगारांचा त्यामध्ये समावेश होता. पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक संतोष डोके, किरण लोंढे, विकास जाधव, लक्ष्मीपुरीचे उपनिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी प्रत्येक गुन्हेगारांची माहिती घेऊन ते सध्या काय काम करतात, त्यांच्या अवतीभोवती कोण असतात याबद्दल सखोल माहिती घेतली. यापुढे गुन्हेगारी कारवायात सामील झाल्यास किंवा दहशतीसाठी सोशल मीडियावर रील्स टाकल्यास तुम्हाला तुमच्याच गल्लीतून रांगत फिरू असा इशारा पोलिसांनी दिलाय. जिल्ह्यात सबसे बडा गुंडा पोलीसच असेल, त्यामुळे गुन्हेगारांनी कायद्याचं उल्लंघन केल्यास त्यांना खाकी वर्दीचा धाक काय असतो हे दाखवून दिलं जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिला. यावेळी काही जणांच्या महागड्या गाड्या, गळ्यातील सोन्याचे महागडे दागिने याबद्दलही पोलिसांनी योग्य ती नोंद घेतली. कोल्हापूर पोलिसांच्या या उपक्रमाबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.